नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. विंग्स ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अपूर्वा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. कालच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या जीवनात कशा प्रकारे चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडवून आणतात याविषयी आपण जाणून घेतलं. आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महाराज आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवत असताना आपल्याला काही संकेत देतात. ते संकेत आपण कसे ओळखायचे हे जाणून घेऊया. स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नव्हते, ते एक जिवंत शक्ती आहेत. जेव्हा एखादा भक्त मनापासून निस्वार्थपणे त्यांना शरण जातो तेव्हा त्या भक्ताच्या जीवनात हळूहळू बदल घडू लागतो. काहींच्या आयुष्यातील दुःख नाहीसं होतं, काही जणांना मानसिक शांती लाभते, कुणाकुणाला असंही वाटतं की कोणती तरी अदृश्य शक्ती माझ्यासोबत आहे. स्वामी हे भक्ताला जसं हवं तसं नव्हे तर जसं आवश्यक आहे तसं देतात. ते आपल्या कर्मानुसार आपल्या जीवनात शुद्धीकरण करतात. कधी आपल्याला त्रास होतो पण तो दीर्घकाळ लाभ देणारा असतो. स्वामी आपल्या भक्तांना कसे संकेत देतात ते जाणून घेऊ. स्वामी समर्थ कधी प्रत्यक्ष दर्शन देऊन तर कधी अप्रत्यक्ष मार्गाने भक्ताला संकेत देतात. या संकेत देण्यामध्ये काही प्रमुख मार्ग आहेत. स्वामी महाराजांचे अनेक भक्त सांगतात की ते स्वप्नात येतात, काही विशिष्ट शब्द सांगतात किंवा केवळ दर्शन देतात. हे संकेत अनेकदा मार्गदर्शन करणारे असतात. ध्वनी, पुस्तके व इतर माध्यमातून ते संकेत देतात. जसं की एखादं पुस्तक सहज हातात येणं, एखादं भजन अचानक कानावर येणं, हे सुद्धा स्वामींचे संकेत असू शकतात. कधीकधी स्वामी आपल्या आजूबाजूच्या लोकांमार्फत संदेश देतात. उदाहरणार्थ, एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला काही सांगते जे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ठरतं. काही गोष्टी अचानक घडतात, एखादी योजना फसते, एखादा प्रवास रद्द होतो. त्यावेळेस आपण विचार करतो, हे असं का झालं असेल? पण नंतर लक्षात येतं की त्या गोष्टीमुळे मोठं संकट टळलं. हे सगळं ऐकून तुम्ही विचार करत असाल, स्वामी संकेत देतात ते ठीक आहे, पण आपल्याला ते ओळखता येतात का? ते संकेत नक्की आपण कसे ओळखायचे? पण लक्षात ठेवा, जेव्हा मन शांत असतं तेव्हाच आपल्याला सूक्ष्म संकेत कळतात. ध्यान, नामस्मरण हे मनाची शांतता वाढवतात. स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं वारंवार भान येतं, ती गोष्ट सतत तुमच्या डोळ्यासमोर येते, तेव्हा समजा की तिथे काहीतरी संदेश आहे. स्वामी भक्तांच्या आयुष्यात योगायोग नसतो, सगळं योग असतो. प्रत्येक गोष्ट ही नियोजनाने घडते आणि ती घडवणारे असतात स्वामी समर्थ. अनेक भक्त आपल्या अनुभवांमध्ये सांगतात की स्वामींनी माझा रस्ता बदलला. मी चुकीच्या मार्गावर होतो, पण एक दिवस आयुष्यात असं वळण आलं की मी एकदम सावरलो. एका रात्री स्वप्नात स्वामी आले आणि दुसऱ्या दिवशी माझ्या निर्णयाने माझं आयुष्यच बदललं. हे अनुभव दाखवतात की स्वामी संकेत देतातच आणि ते फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजेत आणि त्याचं भान असणं गरजेचं आहे. स्वामी महाराज हे केवळ चमत्कार करणारे संत नाहीत, तर ते आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधणारी एक शक्ती आहेत. ते संकेत देतात, कधी हळूवार, कधी स्पष्ट, पण आपली तयारी हवी तो संदेश समजून घेण्याची. तुमचं मन शुद्ध असेल, भाव नितळ असेल, तर कोणत्याही भाषणाशिवाय, कोणत्याही शब्दांशिवाय स्वामींचं अस्तित्व तुमच्याशी संवाद साधेल. स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांना शब्दांशिवाय, आवाजांशिवाय, परंतु अंतःकरणातून मार्गदर्शन करतात. शब्दांशिवाय, रूपांशिवाय, अंतःकरणातून हे संकेत म्हणजे एक दिव्य दस्तावेज असतात. तुमच्या जीवनातील वळणांवर, निर्णयांवर, संकटांवर आणि नव्याने सापडलेल्या आशेवर प्रकाश टाकणारे. भक्त जर तयार असेल, मन शांत, भक्तिभाव आणि श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ ठळकपणे तो दिव्य संकेत देतात. स्वामी त्या माध्यमांतून आपल्याला काहीतरी सांगत असतात. कधी त्या अडचणी असतात, पण त्या मोठ्या संकटांपासून वाचवणाऱ्या असतात. जे वांछील ते लाभेल, पण तो लाभ कधी, कुठून आणि कशातून येईल हे समजण्यासाठी मनसुद्धा शांत, सुसंवेदनशील आणि समर्पित असावं लागतं. स्वामी समर्थ हे केवळ एक ऐतिहासिक संत नव्हते, ते एक अदृश्य परंतु अनुभवण्यासारखं अस्तित्व आहे. त्यांचा आवाज आपण कानांनी ऐकत नाही, त्यांची भाषा आपण शब्दात समजत नाही,
पण ते बोलतात, ते संकेत देतात, ते स्पर्श करतात आतल्या आत, अशा जागी जिथे आपण स्वतःही पोहोचू शकत नाही. संकेत म्हणजे ईश्वराचं मौनातलं भाष्य. ते एखाद्या शब्दात नसतं, ते एखाद्या ध्वनीत नसतं, ते मनाच्या खोल कप्प्यात अचानक चमकून गेलेल्या विजेसारखं असतं. स्वामी समर्थ जेव्हा आपल्या भक्तांवर कृपादृष्टी टाकतात, तेव्हा ती दृष्टी केवळ चमत्कार घडवण्यासाठी नसते. ती दृष्टी आयुष्याचा मार्ग बदलण्यासाठी असते, अंधारातून प्रकाशात नेण्यासाठी असते. कोणतीही गोष्ट जास्त बोलत नाही, पण काहीतरी सांगून जाते. जे फक्त स्वप्न वाटत नाही, तर वास्तव वाटतं. स्वामी शांत उभे आहेत किंवा केवळ डोळ्यातून काहीतरी सांगत आहेत. भजनाचा, मंत्राचा किंवा एखाद्या साधेसुध्या शब्दाचा पण मनात खोल परिणाम होतो. एखादी गोष्ट घडत नाही आणि वाटतं बरं झालं, तो सुद्धा एक संकेत असतो. संकट टाळण्याचा, मार्ग बदलण्याचा किंवा नवीन दिशा सुचण्याचा. हे संकेत बोलत नाहीत, पण आपलं अंतःकरणातून मन ऐकू लागल्यावर ते स्पष्ट जाणवू लागतात. स्वामी हे सर्वज्ञ आहेत. त्यांना आपल्या प्रत्येक विचाराचं, भावनेचं, कर्माचं भान असतं. ते संकेत देतात, पण ते संकेत नेहमी आपण जे इच्छितो त्यासाठी नसतात, तर आपल्यासाठी जे योग्य आहे त्यासाठीच असतात. कधीकधी आपण एखादं काम मनापासून करत असतो, पण ते होत नाही. आपल्याला राग येतो, निराशा येते, पण काही दिवसांनी लक्षात येतं, बरं झालं ते नाही झालं. तेव्हा कळतं स्वामींनी थांबवलं होतं आणि हाच तो संकेत होता. स्वामींचे संकेत फक्त श्रद्धेने नाही, तर अंतःकरणाच्या शुद्धतेने उमजतात. मन असतं शांत, भावना असतात स्वच्छ आणि ध्येय असतं निस्वार्थ. जेव्हा आपण मागतो तेव्हा संकेत कधी उमगत नाहीत, पण जेव्हा आपण शरण जातो तेव्हा स्वामी बोलू लागतात. स्वामींचे संकेत म्हणजे चमत्कार नाहीत, तर ते जागृती आहेत, उद्धार आहेत आणि अंतर्मनाला मिळालेली दिशा आहेत. एखादा क्षण असतो जेव्हा मन आतून हलतं, डोळे ओले होतात आणि काहीच बोलता येत नाही, पण आतून वाटतं स्वामी होते आणि इथेच आहेत. हाच तो संकेत, हाच तो स्पर्श न शब्दांचा, न स्पर्शांचा, तर आत्म्याचा. स्वामी समर्थ आजही आहेत. ते वावरतात, चालतात, ऐकतात आणि उत्तरही देतात. पण त्यांच्या उत्तराची भाषा ही संकेतांची भाषा असते. कोणतीही मोठी आवाज न करता, कोणताही प्रकाश न लावता ते तुमच्या आयुष्यात वळण घडवतात. तुमचं मन, तुमचा दृष्टिकोन आणि अखेरचं तुमचं जीवन बदलून टाकतात. तर आजच्या भागात आपण पाहिलं स्वामी समर्थ महाराज आपल्याला कसे संकेत देतात, ते संकेत ओळखण्यासाठी काय करावं आणि भक्तांच्या अनुभवातून काय शिकायला मिळतं. जर तुम्हाला हाच अनुभव आला असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुम्हाला काहीतरी सांगत आहेत, तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि त्यांचं प्रभावी तंत्र. तोपर्यंत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.